मार्क कमी आहेत मात्र तो पात्र झालेला आणि ज्याला मार्क जास्त तो अपात्र झालेला असं यांचं म्हणणं आहे. नेमकं काय ते आपण जाणून घेऊया. तुमच्यासोबत काय घडलं या संदर्भात? माझ्यासोबत मी सकाळी व्हॉट्सअपला जी यादी फिरती ती वाचली बघितली तर त्याच्यात माझा रोल नंबर नाही, परंतु माझे बंधुराज ज्यांना की माझ्यापेक्षा कमी मार्क आहेत आणि त्यांचा रोल नंबर त्याच्यात आहे. अच्छा, तुमचं नाव सांगा. माझं नाव तर रमेश मोहनराव, कुठले? मी कवडगाव थडी, अच्छा, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. आता ती यादी जी बघितली ती व्हायरल व्हॉट्सअपला बघितली, व्हॉट्सअपला बघितली. सोशल मीडियाला बघितली? हा, सोशल मीडियाला. अधिकृत वेबसाईटला बघितली का? अधिकृत वेबसाईटला मी नाही बघितली, मी झोपलेलो होतो, मी सकाळी बघितली व्हॉट्सअपला. अच्छा, बरं. काय सांगा तुमच्यासोबत काय घडलंय? ह्या बंधुराचा जो प्रकरण झालंय सेम तीच घटना माझ्यासोबत घडलेली आहे. मला 22 तारखेला जे झालेले पेपर आहे त्याच्यामध्ये मला 72 मार्क आहेत आणि छोट्या भावाला 73 मार्क आहेत आणि आमच्या दोघांची पण नावं मुलाखतीच्या यादीमध्ये नाहीये. जी व्हॉट्सअपला यादी फिरत आहे मग ती आता ओरिजिनल आहे की फेक आहे याची आम्हाला संशय येत आहे. पण ज्या ज्या मुलांनी ही यादी पाहिलेली आहे आणि ज्या ज्या मुलांना अंबेजोगाईहून माजलगावला मुलाखतीसाठी यायचं आहे त्या लोकांचा केवढा मोठा प्रश्न आहे. आता ते लोक सुद्धा संभ्रमित आहेत की नेमकी ही यादी कशी आहे आणि काय आहे. आणि विशेष म्हणजे जे लोकांना 36, 54, 56 असे मार्क पडलेले आहेत आमच्या गावातून त्या लोकांची यादीत नाव आहेत आणि ज्या लोकांना 70चे वरचे मार्क आहेत त्यांची पण नावं ह्या यादीमध्ये नाहीयेत. अच्छा, बरं. आता हे तुम्हाला संशय निर्माण होते, परत फेर तपासणी किंवा फेर परीक्षा घ्यावाची काही मागणी आहे त्यांची? फेर तपासणी फेर परीक्षेची काही नाहीये, पण नेमकी ही यादी कोणत्या बेसिसवर लावली याचा संशय आम्हाला येतोय. नेमकं त्या संशयाचं निराकरण होणं खूप गरजेचं आहे. अच्छा, बरं. आता तुमच्या सोबत काय घडलंय? सर, ज्यावेळेस आम्ही काल जी यादी आलेली प्रसारित झालेली त्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये माझा रोल नंबर दिसत नाही. तर मला स्कोर चांगला आहे, तर मला असं मला 74 आहे. 74. हा, तर माझ्याकडे आन्सर की आणि हॉल तिकीट हे दोन्ही बी माझ्याकडे आहे, पुरावा म्हणून मी सादर करू शकतो तुम्हाला. तर माझं म्हणणं आहे कमी मार्क वाल्यांचं यादीमध्ये नाव आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव गजानन असरबा काटू आहे, किट्टी आडगाव. हा, इथून रहिवासी आहे मी. तर मला चांगला स्कोर असून मला का डावलण्यात आला आणि माझा नंबर का नाही त्याच्यामध्ये, तर याचं स्पष्टीकरण द्यावा आणि त्वरित लवकरात लवकर याचं निष्पन्न करून द्यावा माझ्या प्रश्नाचं उत्तर. अच्छा, एकंदरीत काय घडलं तुमच्यासोबत देखील? सर, मी कारी या गावातून आहे. मी पोलीस पाटलाची 22 तारखेला पेपर दिला होता आणि काल रात्री 9 वाजता आमच्या साईट वरती एक यादी फिरत होती ज्याच्यावर SDM साहेबांचा शिक्का आहे आणि त्याच्यावर साईन देखील आहे. हे फिरत असताना आमच्या मनामध्ये आम्ही त्याच्यामध्ये तयारी करत असताना आम्हाला मार्क बी भरपूर आहेत, आम्ही पात्र आहेत, पण आमचा रोल नंबर त्याच्यामध्ये नाहीये. मग असे काही विद्यार्थी आहेत आमच्या समोर की जे काही विद्यार्थी असे पण आता इथं SDM ऑफिसला आलेले आहेत. आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून इथं हजर आहेत. इथल्या अधिकाऱ्यांना आम्ही चौकशी केली आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही एमटेक जी कंपनी आहे ती कंपनी परीक्षाचं सगळं शेड्यूल तयार करत आहे आणि तिच्याकडून ही चूक झालेली आहे. प्रशासनाचा आमचा पूर्ण विश्वास आहे की प्रशासनाच्या याच्यामध्ये काही चूक नाही. जी काही चूक आहे ती कंपनीची आहे आणि या कंपनीच्या चुकामुळे भरपूर हुशार विद्यार्थ्यांचे जे काय भविष्य होतं ते अंधारात जात होतं. पण सर्वांनी निदर्शक आणू दिल्यामुळे सर्व हे काय आम्ही शासकीय कर्मचाऱ्यांना सांगून इथल्या SDM ऑफिसला सांगून निराकरण केलं आहे आणि शासनातल्या अधिकाऱ्यांनी देखील आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही सर्व दुरुस्त करून घेऊ. अच्छा, आता हे सगळं जे आहे प्रकरण सध्याला सगळं हे पाटलांची भरती होती हे सगळं परीक्षार्थी यांनी परीक्षा दिलेली आहे. मात्र जे विद्यार्थी एक ऍबसेंट होता त्याचं देखील या ठिकाणी नाव आलेलं असं या ठिकाणी बोललं जातं. तो जो विद्यार्थी ऍबसेंट होता परीक्षेला तो विद्यार्थी कुठला आहे आणि तो सध्याला मेरिट मध्ये आहे का? काय नेमकं काय ऍक्च्युली काय झालेलं, आम्ही 8 वाजेपासून इथं आलेलो, भरपूर जण आता जमा झालेत. तर हळूहळू सगळ्या लोंडा येत आहे. सगळे टॉपर लोक आहेत, सगळे 70, 62, 75, 71, 74, यांना 72 आहेत, यांच्या भावाला 73 आहेत, असे भरपूर जण आहेत. याच्यामध्ये असं झालंय की यांच्या सगळ्यांचं नाव डावललं गेलंय आणि एक निदर्शनास आलं आमच्या की 24, 15, 69 म्हणून एक सीट नंबर आहे सर. आता त्याचं काय व्यक्तीचं नाव आपण सांगू शकत नाही किंवा काय नाही, पण तो सीट नंबर ऍबसेंट होता अक्षरशः. आणि तो ऍबसेंट असताना सुद्धा समोरच होता का ते? नाही माझ्या समोर नाही, पण आता निदर्शनास आलंय की यांच्या समोर होता एका जणाच्या समोर. तर ते सीट नंबर ऍबसेंट असताना सुद्धा त्याचं लिस्ट मध्ये नाव आहे सर. म्हणजे हा सगळा जे कारभार बघायली ही जी कंपनी ज्या कंपनीला दिलाय ही प्रोसेस पूर्ण करायला, एमटेक म्हणून मल्टी सर्व्हिसेस संभाजीनगरची, तर हे पूर्ण भोंगळ कारभार चालू आहे सर. आणि याच्यामध्ये शासनानं आणि आपल्यासारख्या सोशल मीडिया मधून पत्रकारांना याची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. अच्छा,
हे सगळं सध्याला खरंच हे टॉपर विद्यार्थी आहेत. जवळपास 75, 78 अशा पद्धतीचे सगळे विद्यार्थी आहेत आणि हे सगळे विद्यार्थी जे आहेत हे सध्या विद्यार्थी चांगल्या पद्धतीने मार्क घेतलेले आहेत. पण ज्यांनी मार्क घेतलेत तेच विद्यार्थी प्रत्यक्ष यादीमध्ये नाहीत किंवा तेच विद्यार्थी इंटरव्ह्यू साठी पात्र नाहीत. हा एकंदरीत जो एमटेक जे काही मल्टी सर्व्हिस कंपनी आहे जे काही हे सगळं सध्याला राबवत आहे त्या कंपनी काहीतरी अनागोंदी कारभार केल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. पाटील पदासाठी या ठिकाणी परीक्षा देणाऱ्या ताई आहेत, ह्या विद्यार्थिनी आहेत, त्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे. मात्र आता यांना स्कोर पण भेटलेला पण पात्र नाहीत. नेमका काय प्रकार आहे तो जाणून घ्या. ताई तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव गिरी सविता आहे आणि मी काडीवडगाव मधून आहे आणि आमच्या इथे नाही का एनटीपी साठी फक्त महिलांसाठी जागा सुटलेली आणि एनटीपी आमच्या गावातून फक्त एकच घर आहे आणि ते म्हणजे आमचंच आणि मी महिला एकच आहे. माझा एकच फॉर्म आहे इथे एसडीएम मी पण सांगितलं की मी माझा एकच फॉर्म आहे म्हणून मला 52% मार्क आहेत, 52 मार्क आहेत, तरी पण माझं लिस्ट मध्ये नाव नाहीये अजून नाव आलं नाव नाहीये. आणि कालची जी चुकीची यादी होती का त्यामध्ये मी चेक केलं माझं नावच नाहीये त्यामध्ये. बरं चुकीची यादी जी आहे त्याच्यावर ह्यांचं एसडीएम कार्यालयाचा शिक्का आहे, सही आहे. हा सगळं आहे इंगोले तर त्यांची सही आहे पुन्हा शिक्का आहे माजलगाव मतदारसंघाचा आणि चुकीचं कसं म्हणता येईल? पण मला 52% आणि मी एकच महिला आहे. मग माझं हा एकाच तुम्ही 3 उचलताय ना मग एकाच 3 असलं तरी माझं नाव असायला पाहिजे त्यामध्ये. मग माझं नावच कसं काय नाहीये, माझा नंबर पण नाहीये त्यामध्ये चेक केलं तरी पण यादीत काहीच नाही. काहीच नाहीये. मी सगळी यादी चेक केली आहे. अच्छा. तर आता काय करायला पाहिजे? काही एक तर म्हणजे एक्झाम घ्यायची असं एक्झाम घ्या पण मला असं म्हणायचं की जे क्वालिफाय विद्यार्थी आहेत का त्यांची लिस्ट तुम्ही परत एकदा नीट चेक करून ती लावून द्या. जे चुकीचे आहे ते काय आहे ते तुम्ही काढून टाका आणि जे काही क्वालिफाय आहेत एकाच 3 घेतायत तुम्ही ते बरोबर लिस्ट तुम्ही लावून परत एकदा रिपीट टाकावी अशी. ही जी यादी फिरत आहे व्हॉट्सअपवर याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे ना मानसिक त्रास झालेला आहे सर. ज्या लोकांनी किंवा ज्या व्यक्तींनी किंवा ज्या एजन्सी थ्रू ही जी यादी प्रसिद्ध झालेली आहे जी यादी खोटी यादी प्रसिद्ध केलेली आहे ह्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे, ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे. निश्चितच हे सगळं जे प्रकरण आहे ह्या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे. मात्र ह्या सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडलेले आहेत हे विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय भेटावा असं हे सगळ्यांचं म्हणणं आहे. एडीएम साहेबांनी या ठिकाणी जी एजन्सी आहे ती एजन्सी त्यांना सक्तीचे आदेश देऊन हे सगळं दुरुस्ती करावे असं हे सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पेन महाराष्ट्राचे सुहास बोराडे, माजलगाव, बीड.